मला 4 दीर होते. माझ्या सासरी मी एकटीच महिला होते. माझे 4ही दीर माझ्या मागे पुढे असायचे. त्यांना सारखं माझ्या मागे पुढे पाहून मी प्रत्येकाला एक दिवस ठरवून दिला होता. पण एके दिवशी रात्री ते चौघेही सोबतच माझ्या खोलीत आले आणि त्यावेळी 2 दीर माझ्या तोंडाजवळ उभे राहून तर 2 दीर माझ्या मांडीजवळ बसून रात्रभर. मी लग्न होऊन सासरी पहिलं पाऊल टाकलं तसं माझं डोकं चक्रावलं होतं. कारण सासरी माझं स्वागत करायला एकही महिला नव्हती. सासरी सगळे पुरुषच होते. मला 4 दीर होते. माझा नवरा मिळून ते 5 भावंड होते. जेवढ्या दणक्यात चौघे दीरांनी माझं स्वागत केलं होतं तेवढ्याच दणक्यात ते माझ्यासोबत असं काही करणार होते याची मला कल्पना नव्हती. घराच्या दरवाजात येताच त्या चौघांनी माझं स्वागत केलं. तोपर्यंत ठीक होतं, पण रात्री आमच्या खोलीत जेव्हा मी गेले तेव्हा तर मला माझ्या खोलीतील दृश्य पाहूनच फारच लाज वाटली. कारण माझे चौघे दीर मिळून आमची पहिल्या रात्रीची खोली सजवत होते. दीरांना तसं करताना पाहून मला त्यांचा राग येत होता. कारण त्यांच्या वहिनीला त्यांचं असं वागणं आवडेल की नाही याचा त्यांनी जराही विचार केला नव्हता. मी तडक जाऊन माझ्या नवऱ्याला टेरेसवरून खाली घेऊन आले. मी तुषारला त्यांच्या भावाचा तो प्रकार दाखवला. त्यावेळी तुषार म्हणाला, "अगं जान्हवी, माझे भाऊ काय चुकीचं करत आहेत? तू ना उगाचच चिडतेस. घरात कोणी महिला असती तर तिनेही हेच केलं असतं. घरात मोठी वहिनी नाहीये. मोठ्या दादाआधी मीच लग्न केलंय. वहिनी असती तर तिने आपला बेड सजवला असता. तुझ्या दिरांवर रागे भरू नकोस. माझ्या भावाने असं कधीच काही केलं नाहीये, पण आज ते आपल्यासाठी हे सगळं करत आहेत." तुषार तर त्याच्या भावांची तारीफ करत थकत नव्हता. मी जरा जास्तच विचार करत होते असं मला वाटू लागलं. म्हणून मग मी माझे विचार बाजूला सारले व माझ्या दीरांना मी एक स्माईल दिली. चौघे दीर जेव्हा खोली बाहेर जात होते तेव्हा सगळ्यात लहान दीराने माझ्या कमरेवरून हात फिरवला. माझ्या नवऱ्याचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मी लहान दीराकडे रागाने पाहिले तरीही तो माझ्याकडे हसून बघत होता. ते चौघेही आमच्या खोलीतून बाहेर जाताच मी खाडकन खोलीचा दरवाजा बंद केला. जाऊ देत, आज माझी लग्नाची पहिली रात्र होती आणि मला ती कोणामुळे खराब करून घ्यायची नव्हती. त्यामुळे मी कोणाकडे लक्ष न देता माझ्या नवऱ्याकडे लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. त्यावेळी तुषार हळूहळू माझ्यात बुडत चालला होता आणि मी त्याच्या प्रेमात बुडत चालले होते. ती रात्र आमच्यासाठी फार मोलाची होती. खोलीतील सजावटीमुळे आमच्यातील प्रेमाचे क्षण अजून 2 पटीने वाढले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा डोळा जरा उशिराच उघडला होता. कारण रात्रीचा थकवा मला जाणवत होता. माझ्यासोबत तुषारही उशिरापर्यंत झोपला होता. त्या घरात मला बोलणारे माझी सासू किंवा सासरे कोणीही नव्हते. मोठे दीर होते, पण तेही मला काही बोलायचे नाही. सकाळी मी चक्क 10 वाजता उठले. उशिरा उठूनही त्या घरात माझा थाट अगदी राजकुमारीसारखा होता. माझ्या सगळ्या दीरांनी मिळून नाश्ता बनवून ठेवला होता. एवढंच काय, मी माझ्या खोलीतून बाहेर येताच माझा लहान दीर हात पकडून मला डायनिंग टेबलवर घेऊन आला. मी तिथे बसत नाही तोच 3 नंबरचा दीर आतून चहा घेऊन आला आणि मोठे दीर त्यांच्या हाताने बनवलेले पोहे घेऊन आले. बघायला गेलं तर त्या सगळ्यांची सेवा मी करायला हवी होती, पण इथे तर सगळं उलट होत होतं. माझे चौघेही दीर माझी फार सेवा करत होते. त्यांची सेवा बघून असं वाटत होतं की ते चौघेही मला इम्प्रेस करत आहेत. चौघेही माझ्यासमोर त्याचं स्टेटस वाढवायला दिसत होते. त्या दिवशी नाश्ता तर मी आयताच केला होता, पण आता मला माझ्या दीरांकडून काम करून घेणं चांगलं वाटत नव्हतं. त्यामुळे दुपारचा स्वयंपाक मी करायचं ठरवलं. दुपारी मी स्वयंपाक करत असतानाही एक ना एक दीर माझ्याजवळ किचनमध्ये येत होता. पण मी ठरवलं होतं की आजचा संपूर्ण स्वयंपाक मी एकटीनेच बनवायचा. आज माझी माझ्या सासरी पहिली रसोई होती. नव्या नवरीच्या हातचे गोड जेवण सगळ्यांना माझ्या हातानेच खाऊ घालायचं होतं. त्यात मला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती आणि मी कोणाची मदत घेतलीही नव्हती. त्या दिवशी माझ्या हातचं जेवण जेवून सगळे माझं कौतुक करताना थांबत नव्हते. सगळे जेवत असताना तुषार मध्येच बोलला,
तो म्हणाला की जान्हवी, तू बटाट्याच्या भाजीत किती मीठ घातलं आहेस. तिथे बसलेले एकही माझ्या जेवणात कमी काढत नव्हते, पण माझ्या नवऱ्याने स्वतःच्या बायकोच्या जेवणात कमी काढली होती. तेव्हा तुषारकडे माझे चौघे धीर रागाने पाहू लागले आणि मीही त्यांच्याकडे रागाने बघत होते. मोठे भाऊजी तुषारला म्हणाले की तुषार, अरे, वहिनीचा आज आपल्या घरातील किचनमध्ये पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी नव्या नवरीच्या हातचं खाराटही गोड मानून खायचं असतं. तिला अशा प्रकारे नाराज करायचं नसतं. माझा उतरलेला चेहरा पाहून सुरेश भाऊजी माझ्या दिशेने आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व ते म्हणाले की तुषारच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. यापुढे तो तुला असं काही बोलणार नाही. भाऊजींनी माझ्या हातात 500 रुपये ठेवले. ते म्हणाले, हा नवीन नवरीचा शगुन आहे. सुरेश भाऊजींनी सगळं काही सांभाळून घेतलं होतं. असंच पुढच्या काही दिवसांनी तुषार परदेशात जायला निघाला. त्याची नोकरी तिकडेच होती. तो परदेशात नोकरीला होता. म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं होतं. पण आता लगेचच मी त्याच्यासोबत परदेशात जाऊ शकणार नव्हते, कारण माझ्याकडे विजा नव्हता. तुषार म्हणाला होता की जेव्हा तो परत येईल त्यावेळी तो माझ्या पासपोर्ट आणि विजासाठी अप्लाय करेल. तुषार आता 15 दिवसांनी घरी येणार होता. आता पुढचे 15 दिवस मी माझ्या 4 दीरांसोबत एकटी घरी होते. पुढच्या 15 दिवसात माझे चौघे दीर माझ्यासोबत प्रत्येकी वेगवेगळ्या पद्धतीने असं काही करणार होते याची मी कल्पनाही केली नव्हती. आता हळूहळू माझ्या दीरांसोबत मी फ्री होत चालले होते. लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसात मी त्यांना फार लाजायचे. मला तर वाटलं होतं की एवढ्या जणांचं काम मी एकटी आरामात करू शकेल, पण ते एवढं सोपं नव्हतं. माझ्याने एवढ्या लोकांचं काम होत नव्हतं. त्यामुळे मी माझ्या लहान दीराला माझी थोडी मदत करायला सांगितली. आमच्या घरात फक्त मोठे भाऊजी आणि माझा नवरा जॉब करायचा. बाकी 3 दीर अजून शिकत होते. ते अनेक वेळा घरीच असायचे. ते तिघंही मला कामात फार मदत करायचे. किचनमध्ये मी कधी कणिक मळत असेल तर माझ्या तिन्ही लहान दीरांपैकी एक कोणी मला भाजी चिरून देत असायचा, तर कोणी काही काम करायचा. असंच एकदा त्या दिवशी दुपारच्या वेळी मी व 3 नंबरचा दीर घरी होतो. त्याचे नाव नरेश होते. नरेशला मॅगी खायची होती. मॅगी बनवण्यासाठी मी किचनमध्ये गेले. माझ्यासोबत नरेशही किचनमध्ये आला होता. किचनमध्ये मी कोथिंबीर कट करत असताना माझा बोट सुरीमध्ये सापडला. बोट बऱ्यापैकी कट झाला होता. माझ्या वेदना पाहून नरेशने काही विचार न करता माझ्या लागलेल्या बोटाला त्याच्या ओठांमध्ये धरलं. मला तर काही वेळ मी काय करावे ते समजतच नव्हतं. त्यावेळी मी एक नजर वर मान करून जेव्हा नरेशकडे पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी मला वेगळ्याच भावना दिसत होत्या. नरेशच्या हातात माझा हात असतानाच हर्ष तिथे आला. हर्ष माझा सगळ्यात लहान दीर होता. तो तेव्हा माझ्याकडे न पाहता नरेशकडे रागाने बघत होता. त्या दोघांना असं एकमेकांकडे रागात बघताना पाहून मी नरेशच्या हातून माझा हात बाजूला केला व मी किचनमधून बाहेर गेले. रात्री हर्ष माझ्याकडे अशी जिद्द करू लागला की मी त्याच्यासोबत त्याच्या बाईकवर आईस्क्रीम खायला यावं. मी त्याला नाही म्हणत होते, पण त्याची जिद्द फारच वाढत चालली होती. त्यामुळे मी त्याला माझा होकार भरला. रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे आपापल्या खोलीत होते तेव्हा मी हर्षसोबत आईस्क्रीम खायला निघाले होते. हर्षला बाईक चालवण्याची फार आवड होती. तो रायडर होता. सारखा तो कुठे ना कुठे रायडिंगसाठी जात असायचा. त्या दिवशी मी त्याच्यासोबत त्याच्या बाईकवर बसले होते, पण प्रत्येक 10 मिनिटांनी तो गाडीचा ब्रेक जोरात लावत होता. तो जेव्हा जेव्हा गाडीचा ब्रेक लावायचा तेव्हा तेव्हा मी त्याच्या अंगावर जाऊन पडायचे. रात्री आईस्क्रीम खाऊन आम्ही घरी आलो. घरी येताच मी माझ्या खोलीत शिरले. माझ्या मागे मागे हर्षही आला होता. माझ्या खोलीत येऊन तो मला म्हणाला की वहिनी, तुला माझ्यासोबत बाईक रायडरला येऊन कसं वाटलं? त्यावर मी त्याला म्हणाले की मला अजिबात मजा आली नाही. भाऊजी, मला तुमची रायडिंग अजिबात आवडली नाही. माझं बोलणं ऐकून हर्ष रागावला होता. त्याला राग आला तरी चालेल, पण त्याने गाडी व्यवस्थित चालवली नव्हती. त्याचा स्वभाव फारच बोळवट होता. माझ्या बोलण्याचं त्याला फार वाईट वाटलं होतं. त्याचा उतरलेला चेहरा पाहून मी त्याच्या जवळ गेले. मी प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवला व त्याला म्हणाले, हर्ष, तू मला आईस्क्रीम खायला घेऊन गेलास, ती एक गोष्ट तर चांगली होती, पण अशा प्रकारे गाडी चालत जाऊ नकोस.
तुझा जीव तुझ्यासाठी जरी मोलाचा नसला तरी माझ्यासाठी व या घरातील प्रत्येकासाठी तो मोलाचा आहे. माझं बोलणं ऐकून हर्ष मनातल्या मनात खुश झालेला दिसत होता. तो माझ्या खोलीतून बाहेर जात नाही. तोच माझी कंबर आखडली. माझं वय आता 30 वर्ष होतं. काही वेळापूर्वी मी हर्षसोबत त्याच्या गाडीवर बाहेर फिरायला गेले होते. त्याच्या गाडीच्या दणक्यामुळे माझी कंबर मोडली असावी. मला तर तेव्हा नीट चालताही येत नव्हतं. त्यावेळी हर्षने माझा हात पकडून मला माझ्या बेडवर झोपवलं व तो माझ्या कमरेची मालिश करून देऊ लागला. काही वेळाने मला माझ्या कमरेवर 2 नाही तर 4 हात जाणवले. दुसरे दोन्ही हात माझ्या 4 नंबरच्या दिराचे होते. मी त्याला म्हणाले, अरुण, तू इथे कसा? त्यावेळी तो म्हणाला, वहिनी, मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जात होतो. अचानक माझी नजर तुझ्या खोलीवर गेली. आत पाहिलं तर हर्ष मला तुझ्या खोलीत दिसला. तुझी सेवा करण्याची संधी जरा मलाही मिळू दे. हर्षप्रमाणे मीही तुझी सेवा करतो. त्यावेळी अरुण व हर्षला सोबतच माझी मशाज करून देणे मला काही योग्य वाटलं नव्हतं. म्हणून मी त्या दोघांना त्यांच्या खोलीत जायला सांगितलं. नंतर मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद करून झोपी गेले. असंच दुसऱ्या दिवशी सकाळी जो तो आपल्या कामावर निघून गेला. माझे बाकी 3 लहान दीर तर सारखे माझ्या मागे पुढे होतेच आणि हे मला त्यांच्या वागणुकीतून लक्षात आलं होतं. पण मोठे भाऊजी अजून तरी एकदाही मला माझ्या मागे पुढे दिसले नव्हते. त्या दिवशी सकाळी नरेश, अरुण व हर्ष हे तिघेही बाहेर गेल्यानंतर घरात फक्त मी व मोठे भाऊजी होते. मी सहजच सुरेश भाऊजींच्या खोलीत गेले. मी त्यांच्या खोलीत शिरले तेव्हा ते बिना शर्ट होते. त्यांनी फक्त त्यांच्या कमरेला एक रुमाल गुंडाळला होता. त्यांची पाठ पूर्ण ओलीचिंब होती. माझ्या साडीच्या पदराने मी त्यांना त्यांची पाठ पुसून देऊ लागले. मला पाहून सुरेश भाऊजी दचकले होते. ते म्हणाले, वहिनी, अगं तू इथे? तेव्हा मी त्याला म्हणाले, तुमचे बाकी 3 लहान भाऊ नेहमी मला माझ्या मागे पुढे दिसतात, पण तुम्ही मात्र मला कधीच असं करताना दिसत नाही. एखाद्या मुलीच्या मागे जी 4 मुलं लागलेली असतात त्या मुलीचं त्या 4 मुलांवर कधीच लक्ष नसतं. त्यांच्यापेक्षा जो मुलगा तिच्याकडे लक्षही देत नाही त्यावर मुलीत जास्त लक्ष असतं. मला काय म्हणायचं होतं हे सुरेश भाऊजींना समजलं होतं. सुरेश भाऊजी म्हणाले, तसं काही नाही आहे. माझं तुझ्यावर लक्ष आहेच. तुझ्यापेक्षा माझं माझ्या 3 लहान भावंडावर लक्ष आहे. त्यांच्याकडून तुला काही त्रास तर होत नाही ना? ते उगाच तुला जास्तीत काम लावत तर नाही ना? सुरेश भाऊजींना माझी सगळ्यात जास्त काळजी दिसत होती, पण ते समोरून कधी बोलत नव्हते. गप्पा गोष्टी करण्यात मी भाऊजीसोबत काय बोलायला आले होते ते विसरले होते. माझं काम लक्षात येताच मी त्यांना म्हणाले की भाऊजी, मी तर इथे तुम्हाला हे सांगायला आले होते की उद्या माझे वडील मला भेटण्यासाठी आपल्या घरी येणार आहेत. माझ्या लग्नानंतर माझे बाबा पहिल्यांदाच माझ्या सासरी येणार आहेत. त्यांच्यासमोर आपल्या सगळ्यांचं इम्प्रेशन अगदी व्यवस्थित पडायला हवं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासमोर अगदी टापटीप होऊन यावं एवढीच माझी इच्छा आहे. त्यावर भाऊजी म्हणाले, अगं वहिनी, टापटीप तर मी आहे, अजून किती टापटीप होऊ? त्यावेळी मी त्यांच्या दाढीवरून हात फिरवला. मी त्यांना म्हटले, भाऊजी, तुमचं लग्न का होत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही अगदी म्हाताऱ्या माणसाप्रमाणे दाढी वाढवून ठेवली आहे. तुम्हाला माझ्यासाठी ही दाढी काढावी लागेल, नाहीतर माझे बाबा म्हणतील, तू कुठला गरीब खाण्यात गरीब लोकांची सेवा करत आहेस. त्यांची बॉडी तर होतीच, पण दाढीमुळे त्यांच्या चेहऱ्यांचा पूर्ण लूक खराब झाला होता. त्यांनी शेविंग केल्यानंतर ते अगदी हँडसम दिसू लागले होते. मी तेव्हा त्यांच्या गालावरून हात फिरवला व त्यांना म्हटले, आता तुम्ही अगदी रॉयल दिसत आहात. माझ्या वडिलांना आपण मिडल क्लास आहोत याची अजिबात शंका येणार नाही आणि ते तुमच्यासाठी खूप सुंदर मुलगी शोधून आणतील. त्यावेळी भाऊजी म्हणाले की वहिनी, मला कुठल्या मुलीची गरज नाही आहे. आता तू आहेस ना? ते असं बोलताच मी त्यांच्याकडे जरा संशयी नजरेने पाहिलं. त्यावर ते म्हणाले, तू आहेस ना म्हणजे तू आमच्या सगळ्यांची एवढी छान काळजी घेतेस, मग मला बायको वगैरे कशाला हवी? भाऊजींच्या बोलण्यावर मी स्मितहास्य केलं. संध्याकाळी माझे तिघे दीर घरी आले तेव्हा मी त्या तिघांनाही त्यांचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करायला सांगितला. तेही दाढी मिशी काढण्यासाठी नकार देत होते. त्यांची ती दाढी त्यांच्या वयापेक्षा जास्तच मोठी होती आणि त्यात ते फार गलिच्छ दिसायचे. माझ्या बाबांसोबत माझ्या सासरच्या लोकांची उद्याची पहिली भेट होती.
आणि ती मला खराब होऊन द्यायची नव्हती. त्यामुळे त्या तिघांनाही मी त्यांचा चेहरा स्वच्छ करायला सांगितला. जेव्हा ते तिघेही शेविंग करून आले तेव्हा तर ते तिघेही अगदी गोरेपान दिसत होते. त्या दिवशी रात्री माझे चौघेही धीर मला घर स्वच्छ करण्यात मदत करत होते. लादी पुसत पुसत मी 3ऱ्या माळ्यावरच्या खोलीत जाऊ लागले तेव्हा मला सुरेश भाऊजींनी थांबवलं. ते मला म्हणाले, "वहिनी, तुमचे बाबा टेरेसवर तर जाणार नाहीत, पण तुम्हाला वाटत असेल तर मी तिथे स्वच्छता करतो." माझे चौघे धीर खरंच खूपच चांगले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता माझे बाबा घरी आले. सकाळचे 10 वाजले होते तरी एकही धीर त्यांच्या खोलीतून बाहेर आले नव्हते. ते बाबांसोबत अशा कपड्यात येतील आणि कसे नाहीत त्यांचं मला टेन्शन आलं होतं. मी बाबांसाठी किचनमधून पाणी घेऊन आले. तोच माझे चौघे धीर तयार होऊन त्यांच्या खोलीतून बाहेर येताना मला दिसले. त्या चौघांना पाहून मला काही वेळासाठी तुषारचा विसरच पडला होता. बाबासमोर त्यांनी त्यांचं इम्प्रेशन खूपच छान जमवलं होतं. मी किचनच्या दरवाजात हातात पाण्याचा ग्लास घेऊन तशीच उभी होते तेव्हा सुरेश भाऊजी माझ्या दिशेने आले. त्यांनी माझ्या हातून तो पाण्याचा ग्लास घेतला व ते माझ्या बाबांना पाण्याचा ग्लास देण्यासाठी गेले. ते पाणी देत नाही तोच अरुण व हर्ष किचनमध्ये नाश्त्याची तयारी करण्यासाठी गेले. माझे टापटीप सासर पाहून बाबा तर खुश झाले होते. ते म्हणाले, "तुझ्या घरात एकही महिला नाही तरीही तू इथे अगदी राणीसारखी राहत आहेस. तुझे सर्व धीर तुला एखाद्या स्त्रीप्रमाणे मदत करत असतात." माझं सुख पाहून बाबांचे डोळे सुखावले होते. त्यांनी थोडा वेळ माझ्याशी गप्पा गोष्टी करून काहीच वेळात आमचा निरोप घेतला. बाबा तिथून जाताच मी माझ्या चौघा धीरांना एकत्रच मिठी मारली, कारण त्या चौघांमुळेच बाबासमोर मी वरचढ दिसले होते. तुषारसोबत मी माझ्या मर्जीने लग्न केलं होतं. त्यात बाबांची पसंती नव्हती. पण आता माझं सासर पाहून त्यांना खात्री झाली होती की मी योग्य मुलाशी आणि योग्य खराशी नातं जोडलं आहे ते. त्यावेळी जेव्हा मी चौघे धीरांच्या मिठीतून बाहेर आले तेव्हा ते चौघेही माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. आनंदाच्या भरात मी माझ्या मर्यादा विसरले होते. त्यावेळी मी त्यांना धन्यवाद करून माझ्या खोलीत गेले. संध्याकाळी जेव्हा मी स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागले होते तेव्हा सुरेश भाऊजींनी मला अडवलं. ते म्हणाले, "वहिनी, तुझ्यासाठी आम्ही सर्व भावांनी आज खूप काही केलंय. असं तू सकाळपासून कितीतरी वेळा बोलून गेलेस. आता आम्ही तुझ्यासाठी काहीतरी केलंय म्हटल्यावर तुलाही त्याची परतफेड करावी लागेल." "परतफेड म्हणजे?" भाऊजी असं बोलतात. भाऊजी म्हणाले, "आज तुला किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करण्याची गरज नाही. आम्ही चौघ्या भावांनी मिळून घरात एक छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. त्यात खाण्याचे सगळे पदार्थ मी बाहेरूनच मागवणार आहे. आज तू आमच्यासोबत पार्टीमध्ये फक्त एन्जॉय करायचा." आज तर सकाळपासून मी माझ्या धीरांवर फार खुश होते आणि अशा आनंदाच्या क्षणी पार्टी तर व्हायला हवी होती. तेव्हा मी माझ्या खोलीत गेले. छान तयार होऊन मी जेव्हा बाहेर हॉलमध्ये आले तेव्हा माझे चौघेही धीर माझ्याकडे बघतच राहिले होते. ते चौघेही हँडसम दिसत होते. त्यांनी घराचा हॉल एखाद्या पार्टी हॉलप्रमाणे सजवला होता. त्या दिवशी रात्रीचा माहोल काही वेगळाच होता. काही वेळातच गाण्याचा स्पीकर सुरू झाला. गाणी सुरू होताच मोठे धीर माझ्याजवळ आले. माझा हात पकडून त्यांनी डान्स करायला सुरुवात केली. त्यांच्यानंतर 3 नंबरच्या धीराने माझा हात पकडला. त्याच्यासोबत डान्स करून झाल्यावर 4 नंबरच्या धीराने, नंतर 5 नंबरच्या धीराने, असं एक एक करून माझे 4 धीर माझ्यासोबत डान्स करू लागले. त्यांच्यासोबत डान्स करत असताना मी थोडी लाजत होते. अचानक म्युझिक बंद झालं व माझे चौघेही धीर माझ्या दिशेने ड्रिंकचा ग्लास घेऊन आले. मी त्यांना म्हटले, "मी असलं काही घेत नाही." त्यावर ते म्हणाले, "वहिनी, तू असं बोलतेस म्हणजे तुला आमच्यावर विश्वास नाही. अगं, तू समजतेस ती ड्रिंकही नाही आहे. हा तर सफरचंदाचा ज्यूस आहे." ते सफरचंदाचा ज्यूस आहे हे मी मान्य केलं, पण जेव्हा मी त्या ड्रिंकचा पहिला घोट घेतला तेव्हा तर त्या ड्रिंकची चव मला वेगळी लागत होती. मी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण एकही धीर मला बोलायला चान्सच देत नव्हता. एकानंतर एक धीर मला त्यांच्या ग्लासाला ते ड्रिंक पाजत होते. नाही, मी एकाच जागी स्तब्ध उभे होते. अचानक तेव्हा पुन्हा एकदा म्युझिक सुरू झालं. मोठे भाऊजी माझ्याजवळ आले. माझ्या कमरेत हात घालून त्यांनी डान्स करायला सुरुवात केली.
त्याचप्रमाणे माझे लहान दीरही एक एक करून माझ्या कमरेत हात घालून माझ्यासोबत डान्स करू लागले. त्या चौघांमध्ये मी स्वतःला सुरक्षित समजत नव्हते. अचानक हळूहळू माझे डोळे बंद होऊ लागले. मला तेव्हा कोणीतरी कडेवर उचललं होतं हे तर मला जाणत होतं. त्यांनी त्या भावामधील कोणाला तरी एकाला दरवाजा लॉक करण्यासाठी पाठवलं हेही मला ऐकायला आलं. मी ज्याच्या कडेवर होते तिथून मी खाली उतरू शकत नव्हते. पण पुढच्या मिनिटाला मी ज्याच्या कडेवर होते त्याला मी एक कानाखाली वाजवली. जो दरवाजा लॉक करायला गेला होता त्यालाही दरवाजा लॉक करण्याच्या आधीच बाहेरून जोरदार अशी कानात वाजवण्यात आली. मला ज्याने कडेवर उचललं होतं तो सुरेश होता, त्या भावंडांमधील सगळ्यात मोठा भाऊ. मी जेव्हा त्याच्या कानाखाली वाजवली तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच आग होती. तो मला कडेवर उचलून घेऊन कुठे जात होता हे मला चांगलंच ठाऊक होतं. त्यावेळी दरवाजातून जी व्यक्ती आत आली होती ते माझे बाबा होते. खरं तर ते माझे बाबा नसून ते माझे वरिष्ठ अधिकारी होते. माझे हे चौघेही दीर एकमेकांचे सख्खे भाऊ नव्हते. ते चौघेही क्रिमिनल होते. काही वर्षांपूर्वी ते चौघे जेलमधून पळाले होते. मी एक पोलीस अधिकारी होते. तुषार व त्या चौघांचा काही संबंध नव्हता. ते पाचही एकमेकांचे भाऊ नव्हते. ते चौघे जेव्हा जेलमधून बाहेर पडले तेव्हा त्यांची भेट तुषारसोबत झाली होती. तुषार एक गरीब मुलगा होता, पण सुरेशने त्याला त्याची काहीतरी रडकी कहाणी सांगून त्याच्याकडे राहण्यासाठी आश्रय मागितला होता. सुरेशकडे त्याचे काही पैसे होते. ते पैसे त्याने तुषारला त्याच्या शिक्षणासाठी दिले होते. त्यामुळे तुषारला सुरेश व त्याच्या बाकी साथीदारांना भाऊ मानायचा. तुषारला त्या चौघांची सत्यता माहीत नव्हती. तुषार व माझी भेट मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. त्याने जेव्हा मला लग्नाच्या मागणी घातली तेव्हाही त्याने त्याच्या त्या 4 भावांबद्दल मला काही सांगितलं नव्हतं. पण जेव्हा मी लग्न करून माझ्या सासरी आले तेव्हा त्या चौघांना पाहून मी शॉक झाले होते. हळूहळू त्या चौघांचे आयडी प्रूफ मी शोधले. काही महिन्यांपूर्वीच त्या 4ही क्रिमिनलची फाईल पुन्हा ओपन करण्यात आली होती आणि ती केस माझ्याकडे व कुमारजींकडे सोपवण्यात आली होती. कुमारजी सकाळी माझ्या बाबांचा रोलमध्ये त्या घरात आले होते. सुरेश व त्याचे तिघेही साथीदार दाढी मिशा वाढून राहत होते जेणेकरून त्यांना कोणी ओळखू शकत नाही. पण म्हणतात ना, बाईचा नाद कुठल्याही शहाण्या माणसाने करू नये आणि तोच नाद हे सगळे मूर्ख पुरुष करून बसले. त्या चौघांना मी माझ्या जाळ्यात अडकवत गेले व ते चौघेही त्यात अडकत गेले. मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या दाढी मिशी काढली तेव्हा मी त्यांना एका झटक्यात ओळखलं. त्यांची सगळी काही कुंडली त्यांनी सांगण्या अगोदरच मला माहिती होती. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मला तर एक चांगला नवराही मिळाला होता आणि लग्नानंतर काही दिवसात माझ्या हातात आलेली केसही मी अगदी सहजपणे सोडवली होती. जेव्हा तुषारला त्याच्या 4ही मानलेल्या भावंडांची सत्यता माहीत झाली तेव्हा तर त्याला फार मोठा धक्का बसला. तुषारलाही मी माझ्या नोकरीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, कारण याआधी मी पोलीस आहे हे ही मुलाला समजायचं तेव्हा मला लग्नासाठी समोरून नकार यायचा. मी एक महिला पोलीस आहे म्हणून माझं लग्न होत नव्हतं. जेव्हा तुषारला माझ्या नोकरीबद्दल आणि मी आता केलेल्या माझ्या कामगिरीबद्दल माहीत झालं तेव्हा त्याला माझा अभिमान वाटला. त्या 4 आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली. माझ्या 5 वर्षाच्या नोकरीत पहिल्यांदा माझा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मला प्रमोशनही मिळालं. आता तुषार व मी खूप आनंदात जीवन जगत आहोत.